पूर्वार्ध पैठण लीळेच्या आजच्या या 58व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत पूर्वार्ध 118 क्रमांकाची लीळा तथा तांबूळ ग्रहण. तांबूळ ग्रहण म्हणजे स्वामींचं उच्चिष्ट जे तांबूळ प्रसाद आहे त्याचा प्रसाद जानोपाद्यांनी घेतलेला आहे. एकुदिसी गोसाव्यांसी विळीचाचा पूजा सुरू झाला. मागच्या लीळेमध्ये आपण पाहिलं की जानोपाध्यांनी स्वामींचं पूजन केलेले साष्टांगी पूजन हे जानोपाध्याय आले त्या दिवसाचं त्यावेळेचं ते पूजन आहे. प्रथम भेटीचं ते पूजन आहे. त्यानंतर जानोपाध्याय आईला म्हटले होते की मी 2-4 दिवसांनी येईन 2-4 दिवसा असं ते आईला म्हटले होते. तर मग 2-3 दिवस काही ते राहिले असतील आणि त्यातल्या ते जे काही स्वामींच्या सन्निधानी राहिले 2-4 दिवस त्यातल्या एका दिवशी गोसाव्यांसी विळीचाचा पूजा सुरू झाला. स्वामींना संध्याकाळचा पूजा अवसर झालेला आहे. गोसावी विळा घेतला होता आणि स्वामींनी तांबूळ ग्रहण केलेलं होतं. तांबूळ खात होते स्वामी. तीही गावा जावयाचे पुसिले आणि मग त्यांनी जानोपाध्याय आणि चांगदेव भटांनी स्वामींना आज्ञा मागितली की आता आम्हाला गावाला जायचं आहे. बाईचे राहाविते होती. आता चांगदेव भट आणि जानोपाध्याय दोघही स्वभावाला चांगले, आचरणाला चांगले, सात्विक आणि सेवेला सुद्धा व्यवस्थित एकदम. आणि स्वामी सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न झाले. चांगदेव भट आणि जानोपाध्याय दोघांवर स्वामी सुद्धा प्रसन्न होते. आणि बाईसांनी हे बघितलं की हे दोघं आल्यापासून स्वामींचा प्रसन्नता पण त्यांनी बघितलेली आहे. यावर बाईसा त्यांना राहाविते होती. बाईसा असं स्वामींच्या कडे जो कोणी जीव स्वामींची सेवा करणार आहे, स्वामींची काळजी घेणार आहे वगैरे आणि स्वामींच्या मनोधर्माला अनुकूल असलेला जो जीव आहे त्या जीवाला बाईसा थांबवतातच. आणि आता इथे या दोघांना सुद्धा बाईचे राहाविते होती, थांबवत होते. अरे पोरांनो जाऊ नका, आता थांबा, अजून 1-2-4 दिवस थांबा. तव न राहतीची ते म्हणाले नाही आता आम्हाला जावं लागेल, आता काही आम्हाला थांबता येणार नाही. कारण की जानोपाध्याय, चांगदेव भट हे वयाने कमी असलेले मुलं आहेत. त्याच्यामुळे काय आहे की त्यांच्यावर पण काहीतरी म्हणजे मोठ्यांचं थोडीशी जबाबदारी आहे. मोठ्यांचं जो काही रोष व्हायला नको या दृष्टिकोनातूनच त्यांना काय करावं लागेल, राहावं लागेल आणि निघावं लागेल. स्वामी म्हणतात बटिका बाईचे म्हणते असती ते का की जे ना. स्वामी सुद्धा म्हणतात की बटिका की बाईचा जर का तुम्हाला म्हणतायत थांबा म्हणून मग तुम्ही का नाही थांबत. स्वामी सुद्धा त्यांच्या थांबण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा ते म्हणतात की नाजी गावी अवसरी करीती. ते म्हणाले की आम्ही कुठे चाललो हे कोणाला सांगूनच नाही आलो, फक्त चाललोय एवढंच सांगितलंय, 2-4 दिवसात येऊ एवढं सांगितलेलं आहे. आणि जर का आता अजून थोडे दिवस थांबलो तर गावाकडचे जे घरचे लोक आहेत ते काय होईल, ते घाबरतील आणि ते अवसरी करीती म्हणजे आमची शोधाशोध सुरू करतील. आधी त्या काळामध्ये आता कसं फोन वगैरे करून शोधतात, तुमच्याकडे आले का, तुमच्याकडे आले का, तसं हे 2 पोरं अचानक गेली कुठे, काय गेली आणि मग आमच्या बाबतीबदली अवसरी म्हणजे शोधाशोध करती. स्वामी म्हणतात वेळीचा ऐकल्या जाऊ जाणार. आता ते संध्याकाळचा पूजा अवसर झाला स्वामींचा आणि ते निघणार आहेत. म्हणजे आता पैठणहून बळीग्रामला जायचं आहे. आता काळोख सुद्धा पडलेला आहे आणि आज सुद्धा तुम्ही जर का गेलात तर थोडंसं ते बाबळीचं जंगलच आहे इथून तिथून. आणि त्या काळामध्ये 800 वर्ष पहिल्या तर तिथे पूर्णपणे जंगलच असणार आहे आणि काळोख पडतो आहे आणि रस्ता निर्जन होणार आहे. आधीच्या काळामध्ये काळोख पडला की प्रवास बंद व्हायचा. काळोख पडण्याच्या आधी प्रवासाचा मुक्काम कुठेतरी केला जायचा आणि उद्या सकाळी परत प्रवास सुरू व्हायचा. परंतु काळोखामध्ये आणि अंधार पडल्यानंतर प्रवास केला जायचा नाही. आता स्वामी त्यांना म्हणतात वेळीचा ऐकल्या जाऊ जाणार. आता तुम्ही संध्याकाळचं जाणार, तुम्ही पोहोचेपर्यंत काळोख पडेल आणि मग तुम्ही एकटे एकटे जाऊ शकाल का तुम्ही. जी जी आम्ही ऐकल्या येत अखंड येऊ जाऊ. आता हे तरुण पोरं आहेत एकदम आणि ते म्हणतात आम्ही येत ऐकल्या अखंड
येऊ जाऊ म्हणजे सतत आमचं येणं जाणं चालू असतं. कधी आम्हाला काही लागलं बिगलं की पैठणलाच यावं लागतं आम्हाला. काही कार्य असेल, काही आणायचं असेल वगैरे, तर आम्हाला पैठण हेच मोठं इथे जवळ पडतं आणि आम्ही सतत इथे येत राहतो. तर आमचा हा जो रस्ता आहे, तर तो आमच्या पायाखालचा रस्ता आहे. आम्हाला माहिती आहे. म्हणजे तशी काही अडचण येणार नाही. गोसावी म्हटले तरी तुम्ही धीरवीर म्हणा सांगतात असं. म्हणजे तुम्ही चांगले धीरवीर दिसता तुम्ही. उगाळू परित्यजिता उपाधी आंधळी ओढविली, म्हणजे तुम्ही चांगले धीट आहात असं स्वामी त्यांना म्हणतात. आणि असं बोलता बोलता स्वामींनी जे तांबूळ ग्रहण केलेलं आहे त्याचं पीक, त्याचा उगाळ जो आहे तो थुकण्यासाठी स्वामींनी काय केलेलं आहे, बाईसांकडे ते भांड मागितलेलं आहे. परंतु ते परित्यजिता उपाध्यभासांनी काय केलेलं आहे, अंजुळी ओढविली, म्हणजे स्वतःची अंजुळीच पुढे केलेली आहे की जी पीक आहे तो जो उगाळ आहे तो भांड्यामध्ये परित्यजू नका, तो माझ्या हातामध्ये परित्यजा. स्वामी म्हणतात बटिका हे काही कवनाईसे म्हणून नेना, येथचे उसिते तांबूळ काही म्हणून घेत असा. स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला हेही माहिती नाही की आम्ही कोण आहोत, काय आहोत. चांगदेव भटांनी आमचं वर्णन केलं, ते तुम्हाला आवडलं आणि म्हणून तुम्ही लगेच आमच्या भेटीसाठी आलात. पण आम्ही कोण आहोत, कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या कुळाचे आहोत असं तुम्हाला काहीच माहिती नाहीये. आणि सर्वज्ञ स्वामी म्हणतात की मग असं सारखं आहे ऐसे म्हणून नेना, म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये. येथचे उसिटे तांबूळ काही म्हणून घेत असा, मग तुम्ही आमचं उष्ट तांबूळ हे तुम्ही काय घेत आहात बरं. उपाधी म्हटली जी जी आपल्या भल्याची चाडा. त्यांनी एक वाक्य म्हटलं की मी ते माझ्या भल्यासाठी घेतो आहोत. म्हणजे जानोपाध्यांना हे कुठेतरी स्वामींच्या प्रथम भेटीमध्ये आणि 2-4 दिवसाच्या त्या मुक्कामामध्ये एक लक्षात आलं की आपल्या जीवाचं भलं जे करणारे कोणी आहेत, आपण इतके साधू संत महात्मे पुरुष पाहिले, परंतु आपल्या जीवाचं भलं करणारी जे आहेत ते हेच आहेत, स्वामीच आहेत, गोसावीच आहेत, हे त्यांच्या उपलक्षात आलेलं होतं. आणि म्हणून प्रसाद घेत असताना ते स्वामींनी जेव्हा त्यांना विचारलं, स्वामींनी लगेच मागितलं आणि लगेच प्रसाद दिला असं नाही झालं. स्वामींनी विचारलं की तुम्ही का घेता. म्हणजे स्वामी सुद्धा त्या जीवाला पडताळतात आणि त्यांच्याकडनं उत्तर जे आहे ते काढून घेतात. आता ते उत्तर जेव्हा सांगतात तेव्हा नुसते स्वामी नाही ऐकत किंवा स्वामींना ते उत्तर ऐकायचं नसतं. तिथे उपस्थित जे जीव आहेत त्यांना ते ऐकायचं असतं. काय होतं, रोजचं बाईचा तांबूळ प्रसाद सगळ्यांना देते, सगळे घेतात. म्हणजे दिल्या जातोय, घेतल्या जातोय, खाल्ल्या जातोय. वांचून तो का खावा याचं ज्ञान खूप लोकांना नसतं. त्याच्यामुळे की त्याचं ज्ञान सुद्धा इतर जीवांना सुद्धा झालं पाहिजे, माहिती पडलं पाहिजे. आणि म्हणून आणि प्लस जे जानोपाध्य आहेत ते का घेत आहेत हे सुद्धा सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणजे त्यांचं वैयक्तिक काय मत आहे असं सुद्धा सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि मग ते म्हणतात की आपल्या भल्याची या चाळा, म्हणजे मी तर माझ्या भल्यासाठी घेतोय, माझ्या चांगल्यासाठी म्हणून हे मी तांबूळ प्रसाद मी घेतो आहे. मा तुमची ती घरी तुम्हा सिरिवने देती की. मग स्वामी त्यावर त्यांना म्हणतात की तुमचे घरचे जर का तुम्ही आमचा तांबूळ प्रसाद घेतला तर तुमचे जे घरचे आहेत ते तुम्हाला घरी रिगवणे देती की, म्हणजे तुम्हाला घरात घेणार नाहीत. आता तुम्ही गावाला चाललायत पण तांबूळ प्रसाद खाल्ल्यामुळे असं होणार की ते तुम्हाला घरामध्ये घेणार नाही, ते बाहेरच तुम्हाला ठेवतील. उपाधी म्हटले ने दिती तरी ने दिती आणि काही जाऊ दे देवा. त्यांनी घरात नाही घेतलं तर नाही घेतलं, काही हरकत नाही. आणि काही जी ठीक आहे, अजून काय करतील ते लोक. सांत तुम्हा थाळा वाटिया जेवून घालिती, म्हणजे तुम्हाला ताटामध्ये ते जेवायला देणार नाहीत. म्हणजे स्वामी त्यांना नकारात्मक गोष्टी सांगतात. आता ते तांबूळ प्रसाद कशासाठी घेतात, सकारात्मकतेच्या भावनेने ते घेत आहेत की तांबूळ प्रसाद घेतल्याने माझं भलं होईल. पण स्वामी सांगतात तुमचं काय भलं होईल, तुम्हाला तर ते घरात घेणार नाहीये, हे तुमचं नुकसान होईल. स्वामी त्यांना नुकसान सांगतात तांबूळ खाल्ल्याचं. आणि त्यांनी तांबूळ प्रसाद घेतायत की तांबूळ प्रसाद घेतल्याने माझा फायदा होईल, माझा लाभ होईल. आणि स्वामी त्यांना नुकसान सांगतायत. परंतु तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी
तो भाग लक्षात न घेता किंवा ते स्वामी जे सांगतायत त्या गोष्टीला महत्व, म्हणजे स्वामींच्या गोष्टीला महत्व देत नाहीत असं नाही, तर स्वामी जो भाग सांगतायत की ते तुम्हाला घरात घेत नाहीत, तर ते म्हणतात नको, जाऊ देत, नसतील घेत तर नको, काही हरकत नाही. स्वामी म्हणतात तुम्हा थाळावाटी जेवू न घालीती, म्हणजे तुम्हाला ताटामध्ये वगैरे ते जेवू घालणार नाहीत. न घरीती तरी न घरीती, ते म्हणतात नाही घातलं तर नाही घातलं, काही हरकत नाही. आणि काही जी स्वामी म्हणतात तिवे पुढा जीव वाढीती, म्हणजे तिवईच्या समोर खाली, म्हणजे जेवणाचे ताट ठेवण्याची जी काही 3 पायाची लाकडी बैठक असते त्याच्यावर काही तुम्हाला जेवायला ते देणार नाही, खालीच तुम्हाला ते वाढतील असं स्वामी सांगतात. तेव्हा ते म्हणतात वाढीती तरी वाढीती आणि काही जी, ठीक आहे, काय हरकत नाही, खाली वाढलं तर खाली वाढलं, तेही जेवून घेईन मी. उपाधी म्हटले वाढीती तरी वाढीती आणि काही सर्वज्ञ म्हटले तुमते गोत्रा कुटुंबा वेगळे घालीती. स्वामींनी पुढचा टप्पा सांगितला. जे सगळे लोक ज्या गोष्टीला घाबरतात, समाज समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, म्हणून जे जीव सगळे घाबरतात, तो मुद्दा देवानी आमच्या त्यांना सांगितला की बघा, जर का तांबूळ प्रसाद खाल्ला तर अजून एक मोठं नुकसान तुमचं असं होणार की तुम्हाला गोत्र आणि कुटुंबाच्या वेगळं, म्हणजे तुमचा परिवार आणि तुमचा जे कुळ आहे ते कुळा वेगळं, कुळापासून बहिष्कृत केलं जाईल आणि कुटुंबाच्याही बाहेर तुम्हाला काढल्या जाईल. उपाधी म्हटले जी जी घाली तरी घाली ती आणि काही जी, ठीक आहे, काय हरकत नाही, त्यांनी ते जरी केलं तरी चालेल, तरी पण मला तांबूळ प्रसाद खायचाच आहे. सर्वज्ञ म्हटले ऐसे का पा घ्यावे. स्वामी म्हटलात की एवढं तुमचं नुकसान होणार आहे, मग तुम्ही का बरं तांबूळ प्रसाद घेताय. आता आपल्यासारखं जर का व्यक्ती असती तर आपण तर घेतलं नसतं. देवानी जर का सांगितलं असतं की बाबा हे तांबूळ प्रसाद खाल्ला तर तुम्हाला ताप येईल बरं का, लगेच मग आपण म्हटलं असतं नको. मग जसं आजच्या काळामध्ये चालू आहे ना, लस घेतली की ताप येतो, मग खूप लोक लसच घेत नाही कारण त्याच्याने ताप येतो, लोक घाबरतात. आता एवढ्याशा तापाला लोक घाबरतात आणि इथे देवानी जर का एवढी मोठी यादी वाचून दाखवली, आपल्याला जर का कोणी सांगितलं, म्हणजे देवानी जर का आपल्याला सांगितलं असतं की बघा तुम्हाला जर का तांबूळ प्रसाद घेतला तर तुम्हाला इस्टेट मिळणार नाही, प्रॉपर्टी मिळणार नाही, मग आपण लगेच घाबरलो असतो की नको नको देवा, ते प्रॉपर्टी मिळू द्या, त्या प्रॉपर्टीचं उपयोग होईल, परंतु आता तांबूळ प्रसाद याचाही लाभच आहे, परंतु प्रॉपर्टी सुद्धा मिळाली पाहिजे. आपण लगेच घाबरलो असतो की देवाच्या एखाद्या कार्यामुळे आपलं नुकसान होतंय, ते लगेच आपण घाबरणार. खूप लोक उपदेश घेत नाहीत की नाही आम्ही उपदेश घेतला ते कुळदेवतेचं पूजन राहून जाईल, मग आमचं नुकसान होऊन जाईल काही वगैरे. म्हणजे लोक नफ्यापेक्षा लाभापेक्षा पण नुकसानाकडे जास्त लक्ष देतात, परंतु लाभ पण किती होणार आहे ते बघा ना. की जर का तुम्ही हे कार्य स्वीकारलं, म्हणजे 10 लाख स्वीकारले तर 100 रुपयाचं नुकसान होत आहे. म्हणजे एखादा म्हणेल की असं म्हणेल तर लक्षात घ्या की नुकसान 100 रुपयाचं आहे पण फायदा 10 लाखाचा होतोय ना. तो व्यक्ती 100 रुपयाच्या नुकसानाकडे लक्ष लावून बसलेला आहे, परंतु 10 लाखाचा फायदा होतो ते बघतच नाही. हे छोट्या मोठ्या गोष्टींचं नुकसान व्हायचं तर होऊ द्या, परंतु एवढे मोठे परमेश्वर भेटणार आहेत, परमेश्वराचा लाभ भेटणार आहे, परमेश्वराचा प्रसाद भेटणार आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की नाही आपल्याला. आणि म्हणून या लीळेमध्ये स्वामींनी जानोपाध्यांना सांगितलेलं आहे जे नुकसान, आणि जानोपाध्याय म्हणतात तो लाभ, आपल्या भल्याची या चाडा. ते जे भलं ते म्हणतायत आणि स्वामी जे नुकसान म्हणतायत, हे दोन्हीही वेगळ्या कॅटेगरीतल्या गोष्टी आहेत. म्हणजे स्वामींनी जे नुकसान सांगितलं ते त्यांच्या भल्याच्या आड येत नाही, आणि त्यांनी जे भलं सांगितलं ते भलं यांच्या नुकसानाशी काही संबंध नाहीये त्याचा. दोघही एकदम वेगळे आहेत. म्हणजे कसं सांगायचं तर जानोपाध्याय हे स्वतःच्या जीव स्वरूपाचं भलं करायला निघालेली व्यक्ती आहे. ते जे प्रसाद घेतायत त्याच्यामुळे त्यांना त्यांचं मानसिकता, त्यांचं जीव स्वरूप जे आहे त्याचं भलं करायचं आहे. आणि स्वामी जे सांगतायत ते ते कसं आहे, ते त्यांच्या देहाचं भलं करणाऱ्या गोष्टी आहेत. जेवायला पाटावर वाढणे किंवा गोत्र कुटुंबामध्ये मान सन्मान मिळणे, संपत्तीचा हिस्सा मिळणे, हा देहाच्या साठी चांगला भाग आहे तो.
हे नाही मिळणं म्हणजे देहाचं नुकसान आहे, देहाच्या संबंधित नुकसान आहे, ते जीव स्वरूपाचं नुकसान काहीच नाही आहे. जेव्हा आपल्याला एखादं गोड खायला मिळत नाही त्यावेळेला काय होत असतं, की म्हणजे अनावश्यक गोड जेव्हा खातो तेव्हाची गोष्ट आहे ही, तेव्हा आपल्या देहाचं नुकसान होतं किंवा देहाचा फायदा होतो. परंतु जीव स्वरूपाचं काही फायदा नुकसान होत नसतं. तुम्हाला आईस्क्रीम खायला मिळो की नको मिळो, तुमच्या जीव स्वरूपाचा याच्यात काही फायदा नुकसान नसतो. परंतु देहाचा फायदा नुकसान होतो, की देहापर्यंत ती गोष्ट पोहोचत नाही, देहामध्ये ती गोष्ट पोहोचत नाही किंवा खायला मिळत नाही, हे नुकसान आहे. परंतु एखाद्याला म्हटलं का तुमच्यासाठी आईस्क्रीम नाही राहिली, तर तो म्हणतो काही हरकत नाही, नाही भेटली तर नाही भेटली, उगाच देवानी सांगितलेलं नाहीये असं गोडधोड खायला किंवा मिष्टान्न खायला किंवा जे आवडतं ते खायला, ते बरं झालं संपलं ते. म्हणजे एक व्यक्ती रडतो आहे की मला हे मिळालं नाही कारण की त्याला ते त्याच्या देहाच्यासाठी फायद्याचं होतं, पण एक व्यक्ती आनंदित झाला, बरं झालं भेटलं नाही, कारण की ते त्याच्या जीवाच्या साठी ते चांगलं आहे, भल्यासाठी ते चांगलं आहे. म्हणून इथे स्वामी जे सांगतायत आणि जानोपाध्याय जे बोलतायत ह्याच्यामध्ये असा फरक आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की जानोपाध्याय म्हणतात ते अदृष्टपर लाभाचा विषय करतायत. तांबूळ प्रसाद घेतल्याने अदृष्टपर लाभ त्यांना होणार आहे. जीव स्वरूप जे आहे त्या जीव स्वरूपाची योग्यता त्यांची वाढणार आहे, म्हणून ते अदृष्टपर गोष्टीचा विषय करतायत. आणि आमचे स्वामी एवढं सांगून सुद्धा ते अजिबात कुठेही चिंतेमध्ये पडत नाही का? कारण की स्वामी जे सांगतात ते सगळं दृष्टपर पदार्थांची यादी सांगतात. स्वामी जर का सांगितलं असतं की तांबूळ प्रसाद घेतला तर तुमची आणि आमची परत कधीच भेट होणार नाही, असं वाक्य बोलले असते, तर त्यांनी लगेच तांबूळ प्रसाद घेण्यापासून ते माघारी हटले असते. स्वामींनी त्यांच्या जीव स्वरूपाचं नुकसान होईल असं काहीच बोललेलं नाहीये. त्यांच्या दृष्टपर पदार्थांचं, नाशिवंत पदार्थांचं नुकसान होईल. प्रॉपर्टी, नातलग हे सगळे जे आहेत, आज नातलग मिळतील पण ते नातलग मरणार पण आहेत ना वय झालं की. आज संपत्ती मिळेल पण एखादा चोर भेटला रस्त्यात तो सगळं लुबाडून नेईल की. आज जीव भेटला परंतु एखाद्याने काही घातपात झाला तर तो जीवही आपला जाईल. म्हणजे हे सगळं नाशिवंत आहे, नुकसानदायक सगळ्या या गोष्टी आहेत, या कायमस्वरूपी राहणार नाहीयेत. म्हणून स्वामींच्या बोलण्याची त्यांना चिंता वाटली नाही. परंतु स्वामी जर का त्यांच्या जीव स्वरूपाच्या नुकसानीबद्दल काय बोलले असते की तांबूळ प्रसाद खाल्ला तर परत आमची भेट होणार नाही, तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तुम्हाला ज्ञान मिळणार नाही, असं जर का म्हटले असते तर कदाचित ते नक्की घाबरले असते. परंतु आता घाबरले नाही, कारण की ते अदृष्टपर बुद्धीने आलेले आहेत. चांगदेव भट आणि जानोपाध्याय हे सतत धार्मिक गोष्टी करत असतात, धार्मिक गोष्टींबद्दल बोलत असतात, चर्चा करत असतात, आणि म्हणून त्यांची वृत्ती एवढी धार्मिक आहे तर त्यांना जीव स्वरूपाचा लाभ म्हणजे काय ही गोष्ट लक्षात आलेली आहे. म्हणून ते जीव स्वरूपाच्या लाभाच्या संदर्भामध्ये तो विचार करतात आणि तो प्रसाद घेत आहेत. वांचून स्वामींनी सांगितलेले सगळे पदार्थ दृष्टपर आहेत आणि ते नाशिवंत आहेत, ते कधी ना कधी संपणारच आहेत. आणि म्हणून जानोपाध्यांना अजिबात काळजी वाटत नाही, जरी हे सगळं नुकसान झालं तरी चालेल, कारण की या गोष्टींचं नुकसान कधी ना कधी होणारच आहे. एखादं तुम्ही कितीही सोनं जपून ठेवलं परंतु एकदा जर का चोर घुसले तर सगळं घेऊन जातील, सगळं संपलं, शून्य लगेच परत. म्हणजे काय होणार आहे, हे सगळं नाशिवंत आहे. परंतु जर का तुम्ही जीवस्वरूपी योग्यता कमावलेली असेल तर मोठा दरोडा जरी पडला, पूर जरी आला, काही जरी झालं, भूकंप जरी आला, तरी तुम्ही जीव स्वरूपामध्ये जी योग्यता कमावलेली आहे ती कोणीच काढून नेऊ शकत नाही. ती केवळ आणि केवळ परमेश्वराच्याच उपयोगी लागणार आहे, हे पण एक लक्षात ठेवा. आणि म्हणून जानोपाध्याय काळजीत का नाही आहे, कारण की ते जीव स्वरूपाच्या योग्यतेच्या विचाराच्या मुळे तो भाग जीवाच्या भल्यासाठी, जीव स्वरूपाच्या भल्यासाठी म्हणून तो प्रसाद घेत आहे. आणि म्हणून स्वामी त्यांना जे सांगतात त्याची काळजी न करता ते म्हणतात जी जे होईल ते होऊ द्या, पण मला तांबूळ प्रसाद घ्यायचा. स्वामी म्हणतात ऐसे कापा घ्यावे, म्हणजे एवढं आम्ही तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला कापा घ्यावे, म्हणजे का घ्यायचंय प्रसाद, का खाता तुम्ही? उपाधी म्हणितले नाजी ते आपुल्या भल्याची चाडा, ते म्हणतात देवा ते मी माझ्या भल्यासाठी घेतो आहे, माझ्या जीवाच्या भल्यासाठी ते मी खातो आहे, आणि काही जी म्हणजे बाकी दुसरं काहीच कारण नाही आहे.
तेही आपले भलेची निर्वाहिले. म्हणजे जानोपाध्यांनी स्वतःच्या भल्याचा पक्का विचार केलेला होता. भलेची म्हणजे भल्याचाच, निर्वाहिले म्हणजे पक्का विचार केला, निश्चिती केली होती की आता जीवाचं भलं करायचंच आहे आपल्या, मग मागे हटायचं नाही. देवानी काय केलेलं आहे? देवानी त्यांना घाबरवून बघितलेलं आहे. त्यांना जसं आपण एखादी बल्ली असते, एखादं लाकूड असतं, ते आपण जमिनीमध्ये काय करतो, रोवतो असं, आणि माती बिती टाकून देतो. आता ते किती मजबूत झालेलं आहे काय वगैरे ते आपण ते खांब तो हलवून असा बघतो, आणि त्या हलवण्यामुळे आपल्याला कळतं की तो किती मजबूत आहे की किती तो हलका बसलेला आहे, की कधीही पडू शकतो, हे आपल्याला लक्षात येतं. तसं परमेश्वर सुद्धा काय करतात, जीवाला असं हलवून बघतात, जीवाला असा धक्का देऊन बघतात. कधी कधी एकदम अचानक संकट येतं, आपल्याला वाटतं देव असताना संकट कसं काय. कधी कधी मी तर असं म्हणतो की देव सुद्धा संकट तुम्हाला देऊन टाकतात, की बघू आता काय होतं ह्याच्यामध्ये, हा काय करतो. अर्थात तुम्हीच ते जोडलेलं असतं, पण देव सुद्धा त्यावेळेला मग सहाय्य थोडा वेळ करत नाहीत, आणि त्यावेळेला बघतात देव, मग तुमची खरी वृत्ती त्यावेळेला कळते. तुम्ही किती धार्मिक आहात, तुम्ही किती भक्त आहात देवाचे, हे त्यावेळी देवाला कळतं. की थोडं संकट आलं की लगेच देवावर आपण नाराज होऊन जायचं. काही लोक देवपूजा करणं बंद करून टाकतात, काही लोक देवावर नाराज होऊन सगळं उपदेश सोडून देतात, विशेष दुसऱ्याकडे नेऊन देतात, हे सगळं करतात. ह्याच्यावरून देवाला कळतं की तुम्ही कुठल्या योग्यतेचे आहात. किंवा आता तर तुम्ही दाखवताय आम्ही देव देव करतो वगैरे, पण तुमच्यावर पण एखादं संकट येतं, लगेच तुम्ही पण हलून जाता, देवाचं सहाय्य नाही, देवाचं सहाय्य नाही, लगेच आपण हवालदिल होऊन जातो एकदम. म्हणजे हे काय आहे की थोड्याशा थोड्याशा गोष्टीवरून आपण इतकं देव धर्म सोडून देण्याच्या वृत्तीवर येऊन जातो, पातळीवर येऊन जातो. तर परमेश्वर सुद्धा कधी कधी आपल्याला हलवून बघतात, हा किती मजबूत आहे, धर्माविषयी किती बळकट आहे. समर्थ धर्माचरित स्वामी सांगतात, समर्थत्व ज्याच्याकडे आहे धर्म आचरण्याचं, जो व्यक्ती समर्थ आहे स्वतः, तोच व्यक्ती धर्माचं आचरण करू शकतो. एरवी बाकीचे लोक जे आहेत ते धर्म अर्धवट सोडून पळून जातात. पण वयस्कर झालेल्या लोकांना सांगा अनुसरण, नाही अनुसरण नाही, मला जमणार नाही, मला जमणार नाही, म्हणजे हेच पालुपत ते लावून ठेवतात. म्हणजे काय आहे, समर्थ नाही आहेत ते धर्म आचरणाला, अनुसरण घ्यायला. एखादी व्यक्ती उपदेश घ्यायलाच तयार नसते, एखादी व्यक्ती ज्ञान घ्यायला तयार नसते, म्हणजे आमच्या ते समजणार नाही ज्ञान, आम्हाला ते नाही येत ज्ञान ऐकायला कुठेच काही. ते भले अजून कुठे मंदिरामध्ये काहीतरी पंगत असली वगैरे, सोहळा असला की ते बरोबर आवर्जून येणार, प्रवचन म्हटलं तर कोणी येणार नाही, कारण की समर्थ नाही आहेत ते ऐकण्यासाठी, समर्थ नाहीत ते आचरण करण्यासाठी. मला जमेल का, मला पेलवेल का, मला लक्षात राहील का, हे सगळे आपण अडचणी समोर ठेवत असतो. आणि म्हणून इथे या ठिकाणी आमचे स्वामी प्रत्येक वेळा आपली परीक्षा घेऊन आपल्याला तपासतात. आणि जर कितीही मोठं संकट आलं, आता जानोपाध्यांवर एक मोठं संकट आहे की घरातनं काढून देणार, खायला प्यायला देणार नाहीत, कुटुंबा गोत्रा वेगळे आपल्याला करणार, म्हणजे कितीतरी मोठं संकट आहे. परंतु त्यांना ते संकट संकट वाटत नाही, कारण की संपूर्ण संकटाचे निवारण करता समोर बसलेले आहेत. जीवनामध्ये जे काही मोठं संकट लागलेले, जन्म मृत्यू वगैरे, त्याचं संकट हरण करणारे स्वतः स्वामी भेटलेत ना आता आपल्याला. आता बाकीचं काय, दुसऱ्या संकटाचं काय लक्ष द्यायचं आपण. परमेश्वर आहेत, एकदा परमेश्वराला समर्पित झालो की मग पुढे कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त काळजीपूर्वक आपण देवाला काय केलं झालं पाहिजे, समर्पित झालो पाहिजे. मग काळजीपूर्वक एकदा समर्पित झालात की मग काळजी करण्याची मग परत गरज पडत नाही. आणि म्हणून जानोपाध्याय जे आहेत त्यांनी आपल्या भल्याची निश्चिती केलेली आहे. आणि मग स्वामींनी त्यांना ते तांबूळ प्रसाद दिलेला आहे, आणि ते देत असताना स्वामी त्यांना म्हणतात, बटिका तुमते कवणीची काही ना म्हणे हो, म्हणजे तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, काही घाबरू नका, आम्ही तुम्हाला काय केलं, फक्त घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही घाबरले तर नाहीच, तुम्ही काळजीमध्ये सुद्धा नाही पडलात, आणि तुम्ही तुमची जो निश्चय, जीवाचं भलं करण्याचा जो निश्चय केलेला आहे, त्या निश्चयावरून तुम्ही मागे हटला नाहीत. देवाने तपासलं त्यांना की बिलकुल सुद्धा मागे हटले नाहीत, इतकं पक्क बसलेले आहेत. म्हणजे
परमेश्वराला असा जीव पाहिजे असतो जो पक्का आहे, आपल्या धर्मावर पक्का आहे. म्हणजे तुम्हाला कितीही काही संकट आलं तर उपदेशी लोकांनी कधी देवतेला शरण जाऊ नये, देवतेचं पूजन वगैरे ते करू नये, कुळदेवतेचं पूजन करू नये किंवा ज्योतिष भविष्य यांच्याकडे वळू नये किंवा तो जो विधी सांगतील तो करत बसू नये, अन्यथा विधी विकल्पजनित विधी ते जे देतील खड्यांच्या अंगठ्या त्या घालू नये, गंडे दोरे उपदेशी लोकांनी बांधू नयेत. म्हणजे तुम्ही थोडंसं संकट आलं की तुमचा तो देव सोडून तुम्ही दुसऱ्या त्या देवतांकडे लगेच पळायला लागता, म्हणजे हे काय, हा व्यभिचार झाला एक प्रकारचा. तर तसं करता कामा नये. तुम्ही ज्या देवाचे झाले त्याच देवाचे राहा. परमेश्वर सगळ्या गोष्टी करतात बरोबर, थोडा वेळ द्या, त्यांना पण द्या वेळ. आणि तुमचं चांगलं करण्यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी चांगलं जोडणं अपेक्षित आहे, जोडलेलं असणं अपेक्षित आहे, तरच तुमच्या पदरामध्ये सुद्धा काहीतरी चांगले दिवस येतील. तुम्ही जर का वाईटच दिवस जोडले असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला ते वाईटच भोग भोगावे लागणार. कुठेच तुमचं ते भोग चुकत नाहीत, ते भोगावेच लागतात. आणि म्हणून आपण सारंग पंडितांच्या कालच्या वेळेमध्ये पण बघितले, परवाच्या वेळेमध्ये, की तथा ज्वर निवृत्तीमध्ये स्वामी म्हणतात तो भोगिल्या वांचून तो जाणार नाही. सारंग पंडित म्हणतात की देवा तो तर गेला की, स्वामी म्हणतात तो भोगिल्या वांचून काही जाईल, तो भोगल्याशिवाय जाणार नाही, भोगावंच लागतं. मग कशाला इकडे धावपळ करता तुम्ही इकडे तिकडे? जर का भोगावंच लागणार आहे तर मग इथेच याच धर्मात राहून भोगा ना. ते परमेश्वर कुठेतरी तुमची ती तयारी बघून तुमचा तो भोग कमी करू शकतील किंवा तो हलका करू शकतील, सोपा करू शकतील. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हाला कोणी काय घरचे काय म्हणणार नाही. मग गोसावी त्याची तांबूळ दिलं स्वामींनी. तयाची आंजुळी भरली, त्यांची आंजुळी भरली आणि अपार घेतले तोंड भरूनी. अपार घेतले म्हणजे भरपूर त्यांनी ते तांबूळ प्रसाद घेतला आणि तोंड भरून घेतलेला आहे, म्हणजे ग्रहण केलं त्यांनी. उरले ते पाचवडीचा पालवी बांधले आणि जे शिल्लक राहिलं ते त्यांनी त्यांच्या उपरण्याच्या त्या टोकाला त्यांनी काय केलं, तो तांबूळ प्रसाद त्याच्यात ठेवून तो त्या उपरण्यामध्ये बांधला. बाईशी म्हटले बटिका पाचवडी नासे ना. अरे ते उपरण्यामध्ये तू बांधलं, सफेद उपरण्यामध्ये तांबूळ बांधलंस तर काय होणार, त्या उपरण्याला त्या काठाचा वगैरे जो काही लाल रंग आहे तो पानाचा तो सगळा लागेल आणि तो रंग निघत नाही, तुझी पासवडी ती खराब होईल. म्हणजे त्या काळी कपड्यांना पण भरपूर महत्व होतं. आज आपल्याकडे ढीगभर कपडे असतात, कपड्याचं एवढं काही महत्व नाही आजकाल, पण त्या काळामध्ये कपडे एकदम मोजकेच असायचे आणि ते मोजक्या कपड्यांमधनं तो हा उपरणं आहे आणि त्याच्यात तू ते बांधलंस, ते उपरणं खराब झालं ना. आता पासवडी नासे ना, खराब झाली ना ती पासवडी. स्वामी म्हणतात बाई आवडीची काही आवांका असे. आता यावर स्वामींनी जानोपाद्यांची किती आवड आहे हे आपल्याला स्वामींच्या या वाक्यातनं लक्षात येतं, या वचनातनं लक्षात येतं की आवडीची काही आवांका असे. आवडीला काही मर्यादा आहेत का? आवड जिथे आहे तिथे कुठल्याही प्रकारची मर्यादा हा प्रकार नाहीये. आणि ती जानोपाद्यांची आवड आम्हाला म्हणजे स्वामींबद्दल ऐकल्यापासून ती दिसते आहे की लगेच स्वामींकडे येण्यासाठी तयार झाले. वेळ नाही, हे नाही, ते नाही, असं काहीच नाहीये. फक्त कपडा धुवायला टाकलं तो आला तरच निघता येईल. आणि म्हणून त्याच्यासाठी फक्त तेवढा एक दिवस थांबलेले आहेत. घरच्यांना सुद्धा काहीतरी सांगावं लागेल व्यवस्थित, आणि म्हणून ते तेवढं थांबलेत. बाकी वांचून लगेच तयार झालेले आहेत, लगेच आलेले सुद्धा आहेत, स्वामींकडे सन्निधानी थांबलेले सुद्धा आहेत. आणि अशा पद्धतीचं वागणं, वर्तन, आचरण त्यांचं होतं की ते बाईसांना सुद्धा भावले, दोघंही स्वामींना सुद्धा आवडले. बाईसा सुद्धा, भक्त सुद्धा सांगतात थांबा, आणि स्वतः परमेश्वर सुद्धा त्यांना सांगतात की थांबा. का सांगतायत? कारण की त्यांची ती वागण्याची पद्धत, आचरण्याची पद्धत खूप चांगली होती आणि ती आवडली बाईसांना, स्वामींना, आणि म्हणून त्यांना ते थांबवत आहेत. आणि ही जी आवडी आहे त्यांची, ती आवडी इतक्या उच्च प्रतीची आवडी आहे की त्यांना तो कपडा खराब झाल्याशी सुद्धा काही घेणं नाही. आता ज्या व्यक्तीला प्रपंचातनं बाहेर बहिष्कृत करणार आहेत, खायला प्यायला देणार नाहीयेत वगैरे वगैरे एवढं सांगून सुद्धा जो
माणूस त्याला त्याची काळजी नाही आहे, तर त्याला त्या छोट्याशा उपरण्याची काय काळजी असणार आहे? कपडा आहे तो मळला तर मळू द्या, दुसरा कपडा मिळेल काहीतरी. आणि त्यांनी तो बांधून घेतला. आणि स्वामी म्हणतात, बाई आवडीची काही अवांक असे, आवडीला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे. ज्या ठिकाणी आवड असते ना त्या ठिकाणी सवड असते असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार नाही. आई जेव्हा असते, आईची मुलाविषयी एवढी आवडी असते, प्रपंचामध्ये जेवढी काही लोक आहेत तिचे, त्या सगळ्यांमध्ये जे तिची सख्खी आई वडील जे सगळे सगळे यामध्ये त्या आईचा सगळ्यात जास्त जीव तिच्या मुलांमध्ये असतो. त्या मुलांसाठी आई काहीही करू शकते. त्या आवडीस्तव आई काहीही करायला तयार असते. स्वामी म्हणतात मातेचे स्नेह ते नैसर्गिक, वडिलांचं तसं नाही आहे. आईचं त्याच्यापेक्षा आहे, वडील जेवढे करतील त्याच्यापेक्षा एक पट आई जास्त करणार आहे. तसं परमेश्वर हे मातेस्थानी आहेत, परंतु परमेश्वराचे जे भक्त आहेत ते कसे आहेत? ते सुद्धा आईसारखेच आहेत. म्हणजे परमेश्वर जसं जीवासाठी काहीही करायला तयार आहेत, तशी ती परमेश्वराची भक्त मंडळी सुद्धा देवासाठी काहीही करायला तयार आहेत. आणि म्हणून जानोपाध्याय हे यांची आवडी आम्हाला या वाक्यातनं लक्षात आलं की त्यांची किती मोठी आवडी आहे. आणि स्वामी सांगतात की त्यांच्या आवडीला, मुळात म्हणजे आवडीला काही मर्यादा नसतेच, आणि जानोपाध्यांच्या आवडीला कुठलीच मर्यादा नाहीये. अशा प्रकारे आम्ही जानोपाध्यांच्या या प्रथम भेटीतल्या भाग आपण बघत असताना, त्या लीळा बघत असताना, आता ते आपल्या गावाकडे परतीचा प्रवास करणार आहेत. आणि त्यावेळी त्यांनी मागितलेला तांबूळ प्रसाद स्वामींनी त्यांना जी काही भीती घातली मुद्दामून, आणि ते त्यामधले कुठेच न घाबरता प्रपंचरहित अशी ते आहेत, झालेले आहेत एक प्रकारे या बोलण्यातनं. आणि स्वतःच्या जीव स्वरूपाच्या लाभाकडे लक्ष देत असताना त्यांनी स्वामींना कुठल्याही प्रकारे त्याविषयी काळजी स्वामींकडे व्यक्त केली नाही. आणि स्वामींना हे भावलं, आणि स्वामींचा तो तांबूळ प्रसाद घेऊन आता ते निघालेले आहेत. अशा प्रकारे आजच्या या सत्रामध्ये, आजचं जे सत्र आपण घेतलेलं आहे ते पूर्वार्ध पैठण लीळेचं जो भाग आहे तो आपण घेतो आहोत. आणि आजच्या या 58व्या सत्रामध्ये आपण पूर्वार्ध पैठण लीळेच्या 118वी क्रमांकाची लीळा तथा तांबूळ ग्रहण या लीळेवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.